लक्ष्मी सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं श्रावण उत्सव मंगळागौर नाच ग घुमा हा महिलांसाठी आयोजित सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। श्रावण महिना सुरू आहे म्हणजेच सण समारंभ व्रतवैकल्य यांची पर्वणी। असं म्हणतात की पती पत्नीमधील प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी शिव पार्वतीचा आशीर्वाद आणि त्यांची कृपा दृष्टी मिळवण्यासाठी मंगळागौरीचं पूजन केलं जातं। मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते। महिलांसाठी हा सण खास असतो। पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी संबंध जोडून महिलांच्या कलागुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी या सणाचं आयोजन केलं। या निमित्तानं महिला एकत्रित येऊन मंगळागौरीचे खेळ खेळतात। फुगड्या, झिम्मा, बसफुगडी, पिंगा, टिपऱ्या, रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणे असे साधारण 56 खेळ मंगळागौरीच्या माध्यमातून खेळले जातात आणि पारंपरिक गाणी देखील म्हटली जातात। खुर्ची का मिरची साशील कैची, खुर्ची का मिरची साशील कैची, गेले होते राना विसरले काना, पगाडा फुबाई पगाडा नगतारा माझी नग पाळी, सारा खातो मोत्याचा बाई मोत्याचा ग, तुम्ही कशी नग गुमा, तुम्ही कशी नग गुमा, बागोटा 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 गालीने माहिती शिंगोटा मंगळागौरी खेळामागे असलेला शास्त्रीय दृष्टिकोन, शरीराला होणारा फायदा आणि संस्कृतीविषयी माहिती दिली जाते। हीच भारतीय संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी माजी गटनेता तथा माजी नगरसेवक इंजिनियर जगदीश पाटील हे नेहमीच प्रयत्नशील असतात। राजकारणासोबतच समाजकारण हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत त्यांनी प्रभागाचा उत्तम विकास साधला आणि हाच उद्देश समोर ठेवून जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक सौ मीनल जगदीश पाटील लक्ष्मी सोशल फाउंडेशन यांच्या वतीने श्रावण उत्सव मंगळागौर नाच ग घुमा हा महिलांसाठी सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला। प्रभाग क्रमांक 4 मधील महिलांसाठी 11 ऑगस्ट रविवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यासाठी आरती खळदकर, प्रणाली देशपांडे, भारा सूर्यवंशी सर, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष अजय कोरे यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय। या बहारदार कार्यक्रमाअंतर्गत अभिरुची महिला मंडळ द्वारका यांच्या वतीनं जन्म बाईचा या कार्यक्रमाचं देखील सादरीकरण करण्यात आलं। अभिनंदन। काय नाव ठेवलं हो? हिचं नाव लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा। राजमाता जिजाऊ क्रीडा नगरी, नेरी, अमृतधाम लिंक रोड, तारवाला नगर, पंचवटी या ठिकाणी आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा भरभरून प्रतिसाद लाभला। कार्यक्रमात विविध मंगळागौर ग्रुप्स सहभागी झाले आणि त्यांनी आकर्षक बक्षिसे देखील जिंकली। जगदीश भाऊ पाटील यांनी श्रावण मास हा उत्सव साजरा केला आहे। त्याच्यात आम्ही भाग घेऊन आम्ही आमचा विरंगुळा छान पद्धतीने साजरा केला आणि आम्ही इथून पुढे असाच आनंद घेत राहू त्यांच्या कार्यक्रमामध्ये। प्रभागातील खास महिला भगिनींसाठी आयोजित या सोहळ्याबद्दल माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी अधिक माहिती दिली। आपण बघतो का हा जो श्रावण मास आणि या ज्या मंगळागौरीचे सगळ्या काबड कष्टाशी त्या दैनंदिन जीवनाशी निगडीत हे खेळ आहेत। म्हणजे जसे आपण सुपाने तांदूळ पाखडतो, त्याच्यानंतर जातं असतं, तर याच्याशी रिलेटेड ती गाणी आणि याच्याशी रिलेटेड ते खेळ असतात।
या महिला आपल्या अतिशय आनंदाने हा एन्जॉय करत असतात. हा दरवर्षी आम्ही कार्यक्रम लक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करत असतो आणि महिलांचाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. श्रावण उत्सव मंगळागौर नाच ग घुमा या कार्यक्रमात महिलांनी भरभरून आनंद लुटला. हे उत्साहपूर्ण आनंदी क्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल महिलांनी जगदीश पाटील यांचे आभार मानले. वर्षीप्रमाणे या वर्षीही जगदीश भाऊ पाटील यांनी श्रावण उत्सव मंगळागौर नाच ग घुमा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. असेच कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. आमच्या स्त्रियांसाठी एक विरंगुळा म्हणून हे कार्यक्रम होत असतात आणि त्यांनी नेहमीच हे कार्यक्रम घेत राहावे अशी विनंती करते मी. हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे. श्रावण उत्सव मंगळागौर नाच ग घुमा या कार्यक्रमाद्वारे एक नवी ऊर्जा आणि नवा उत्साह घेऊन महिला आनंदाने आपल्या घरी परतल्या. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.